नमस्कार, मी विशाखाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। सध्या कोरोनानं जगात थैमान घातलेलं आहे। सर्वांच्याच पुढे हे खूप मोठं संकट आहे। आज आपण ऐकतोय की बेड शिल्लक नाहीये, ऑक्सिजन मिळत नाहीये आणि आपण हेही ऐकतोय की कितीतरी लोक आज मृत्युमुखी पडत आहेत, मृत्यूशी झुंज देत आहेत। त्यामुळे सर्वांनी घरी राहावं, सुरक्षित राहावं आणि घरच्या घरी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी कशी घ्यावी यासाठी आणि आज प्रतिकारशक्ती कशी घरच्या घरी कशी वाढवायची यासाठी मी एक काढा बनवून दाखवत आहे। तर त्यासाठी मी 2 मोठी वाटी पाणी घेतलेलं आहे, 2 मोठ्या वाट्या। तर ह्यामध्ये आता आपण इथं थोडंसं मी आलं घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे। ते तुम्ही या ठिकाणी सुंठ वापरली तरीही चालेल। इथं थोडीशी हळद घेतलेली आहे, इथं 2 वेलच्या घेतलेल्या आहेत आणि हा सेंद्रिय गुळ आहे, छोटे 2 तुकडे घेतलेले आहेत आणि इथं बडीशोप आहे, ही लवंग आहे। लवंग ही फुलाचीच घ्यायची, पाहू शकता तुम्ही। इथं 4 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 7-8 मिरी घेतलेल्या आहेत इथं मी, आणि इथं मी दालचिनी घेतलेली आहे आणि हा गवती चहा आहे, तो हे सर्दी खोकल्यासाठी खूप चांगला आहे। आणि इथं ही एक 15-20 ही तुळशीची पानं आहेत आणि इथं काही 4-5 पुदिन्याची पानं आहेत। तर हे आपण आता सगळं ह्या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत। तर पहिल्यांदा आपण तुळशीची पानं टाकून घेऊया आणि इथं 4-5 पुदिन्याची पानं आहेत, ती आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आणि इथं दालचिनी आहे, ती टाकूया आपण। इथं 5-7 मिरी आहेत, त्याही टाकलेत आपण। लवंग आहेत फुलासहित आणि गवती चहा आहे। इथं थोडी बडीशेप घेतलेली आहे आणि इथं वेलची घेतलेली आहेत 2, थोडं आलं आहे आणि हळद पावडर आहे आणि इथं सेंद्रिय गुळ। हे सर्व मिश्रण आपण साधारण 7 ते 8 मिनिटं उकळून घेणार आहोत मंद आचेवर, म्हणजे ह्याचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरला जाईल आणि आपला काढा हा खूप चांगला बनेल। तर आपण एक 7-8 मिनिटं हा झाकून ठेवूया आणि मंद आचेवर उकळून घेऊया। तर आता आपण पाहूया 7 ते 8 मिनिटं झालेली आहे। तर इथं पाहू शकता छान झालेला आहे आपला काढा। आता आपण गॅस बंद करूया आणि एक थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया। हा काढा एकदम पण गरम नाही प्यायचा, थोडासा मध्यम असा, म्हणजे फार अति थंडही नाही अति गरमही नाही, मध्यम असा। आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवला गॅस बंद करून तर तो बरोबर होतोय। तर आता आपण गॅस बंद करूया। आता इथं आपण अर्ध्या लिंबाचा रस आहे हा, तर हाही यामध्ये घालून घेऊया आणि आता आपण हा काढा गाळून घेऊया। आता आपला इथं काढा हा तयार झालेला आहे। जर तुम्हाला काढ्यामध्ये गुळ घालायचं नसेल तर तुम्ही मध सुद्धा घातला तरी चालेल, मधानं सुद्धा खूप चांगली टेस्ट येते, म्हणजे आपल्याला प्यावासा वाटतो काढा आणि खूप असा हेल्दी काढा आहे। आणि हा काढा घेतल्यामुळे सर्दी खोकला सुद्धा कमी होतं, इम्युनिटी पॉवर वाढते आपली। आणि हा काढा तुम्ही 2 वेळा घेऊ शकता, सकाळ संध्याकाळ 2 वेळा। आणि जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचं असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही देऊ शकता लहान मुलांना, पण तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल। आणि हा काढा तुम्ही घरच्या घरी बनवा आणि हा काढा घेऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, घरी राहा, सुरक्षित राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। आणि हा काढा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। घरचं खा आणि हेल्दी राहा।